जुलै महिन्यातील दिवस होते. पावसाने आपला जोर वाढवला होता. देशमुख गुरुजी नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचले. पावसामुळे विजेचा लपंडाव चालूच होता. त्या दिवशी शाळेत वीज नव्हती. शाळेत दररोजचंच काम चालू होतं. इतक्यात शाळेशेजारच्या श्रीमती पानसे बाईंनी देशमुख गुरुजींना बोलावणे पाठवले. गुरुजी त्यांच्या घरी पोहोचले. तिथे लोकांची गर्दी होती. बहुतेक अशा महिलाच जमा झाल्या होत्या. दारात पायातील जाड चपला काढतच पानसे बाईंना देशमुख गुरुजी म्हणाले, "बाई, आज कोणता कार्यक्रम तुमच्याकडे आहे का?" "हो, महिलांच्या बचत गटाचा कार्यक्रम आहे." "काय कार्यक्रम आहे बरं?" देशमुख गुरुजी म्हणाले. लगेच पानसेबाईंनी आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. सर्व कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती लगबगीने त्यांनी दिली. आज पंतप्रधान साहेब महिला बचत गटांना काही माहिती सांगणार आहेत. त्यांचा संदेश ऐकण्यासाठी या महिला सर्व जमल्या आहेत. आमचा टीव्ही तेवढा सुरू करून द्या. बहुधा वीज गेल्यानं दूरदर्शन संच बंद पडला होता. त्या ठिकाणी भरारी नावाचा बचत गटाचा फलक लावला होता. गटातील बऱ्यापैकी महिला सदस्य तिथे जमा झाल्या होत्या. दूरदर्शनवर हा कार्यक्रम सुरू होणार होता. टीव्हीचा संच व्यवस्थित जोडला आहे की नाही हे त्यांनी पाहिले व तो चालू करून दिला. आपले काम आटोपून तिथून देशमुख गुरुजी त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी निघाले. दुपारची जेवणाची सुट्टी झाली होती. देशमुख गुरुजी आणि त्यांचे सहकारी कार्यालयातच बसले होते. सहकाऱ्यांशी गप्पा चालू होत्या. इतक्यात कार्यालयाची दाराच्या रम्याची आई रखमाबाई आल्या. तिच्याबरोबर 2-4 महिलाही होत्या. पहिलीतलं रम्या आपल्या आईला बघून लाजत लाजत हसू लागलं. त्याच्या आईकडं बघत देशमुख गुरुजींनी त्या सर्व महिलांना कार्यालयात बोलावलं. "अहो ताई, तुम्हाला कुणाला भेटायचं आहे काय?" देशमुख गुरुजी म्हणाले. "नाही, आम्ही तुमच्याकडेच आलो होतो." "काय काम आहे का?" गुरुजींनी विचारलं. "होय गुरुजी," असं चेहरा पाडूनच रम्याची आई म्हणाली. रम्याच्या चेहऱ्यावर जरा टेन्शनच दिसत होतं. देशमुख गुरुजींनी त्यांना पहिल्यांदा खुर्चीत बसायला सांगितलं आणि विचारलं, "अहो, गेले काही दिवस तुमचा रमेश शाळेत नियमित येत नाही का बरं?" "होय गुरुजी." आपला रडवेला चेहरा करत त्या पुढे म्हणाल्या, "गेले काही दिवस आमच्या रम्याचा घरात अभ्यास होत नाही. घरात रम्याच्या बापाचा नुसता धुडगूस असतो या. रम्याचा बाप म्हणजे काय कामाचा नाही. दिवसभर कोणाकडे तरी पैसे मागून घेतो आणि दारू पिऊन घरात भांडण करत बसतो. अहो, मोठी पोरगी शांता आता 10वीच्या वर्षात गेली. तिचा अभ्यास भरपूर असतो, पण हा घरात काय तिला अभ्यास करू देत नाही. नुसत्या शिव्या हासडत बसतो. रम्या तर गपगार होतं आणि कोपऱ्यात जाऊन रडत बसतो. मला तर या संसाराचा वीट आलाय." असा आपल्या संसाराचा तक्रारपाडा ती सांगत आपल्या डोळ्यातील
आसवांची निघालेली धार पदराने पुसू लागली. गुरुजींनी तिला शांत राहायला सांगितले. खरं तर तिला आपल्या त्या लेकरांच्या शिक्षणाची काळजी होती. पण घरात चांगलं शिक्षणाचं वातावरण नसल्यामुळे ती हुशार मुलं अभ्यासात पाठीमागे पडत होती. बारकं रम्या तर फारच गांगरून गेलं होतं. त्यामुळे ते कधीतरी शाळेत यायचं. सोबत आलेल्या तिघी-चौघी महिलाही तिला होत असलेल्या त्रासाबद्दल अधिकच सांगू लागल्या. रम्याच्या घराशेजारी राहत असलेल्या गौरी मावशी म्हणाल्या, या राजा पवारचा लईच त्रास असतो या पोराबाळांना. सारखं रुक्मीबरोबर वाद घालतो व मारतोय. तिचा हा राजा लईच शेफारलाय. कोणी भांडण सोडवायला गेलं तर त्यांनाच शिव्या हासडतो. आता तुम्हीच काय तो उपाय सांगा. त्यावर देशमुख गुरुजी त्या सर्व महिलांना उद्देशून म्हणाले, तुम्ही सर्व महिला सक्षम आहात. स्वतःचं काम स्वतः करून संसाराचा गाडा चालवू शकता. अशा नवऱ्यामुळे तुम्ही शरमेनं मान खाली घालून कसा संसाराचा गाडा चालवणार? मनावर कितीतरी दडपण घेऊन तुमच्या मुलांचं कल्याण होणार नाही. रम्यासारखं पोरांचं रम्य असं बालपण आज व्यसनी बाबानं हिरावून घेतलं आहे. शांतीसारख्या पोरीच्या शांत मनाला बाबाचं प्रेम कधीच मिळालं नाही. 10वीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या मुलीचं शिक्षण या विळख्यात अडकलं आहे. खरोखरच तुम्हाला एकजूट होऊन काम करायला हवं. तुम्ही महिला केवळ मन की बात ऐकून पुढे जाणार नाही, तर तुमच्या मनातील गोष्ट व्यक्त करायला हव्यात. महिला मंडळामार्फत तंटामुक्त समितीकडे किंवा पोलीस चौकीला तक्रार दाखल करायला हवी आणि तुमच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडायला हवी. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार अशांची दखल घेऊन पोलीस अशा तांडव करणाऱ्या बेडर बेवड्या नवऱ्यांना चांगलीच अद्दल घडवतील. गुरुजींचे म्हणणे या सर्व महिला ऐकत होत्या. भरारी बचत गटातील त्या महिलांनी रुक्मीला समजावून सांगितलं व त्या रुक्मीला म्हणाल्या, 2 दिवसातच पोलीस स्टेशनला जाऊ व तुझ्या मुलांना पण सोबत घेऊन ये. तुझी व्यथा त्यांना दाखव. ठरल्याप्रमाणे 2 दिवसानंतर या सर्व महिला रुक्मीला आणि तिच्या पोराला घेऊन पोलीस स्टेशनात दाखल झाल्या. त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी राजा पवारच्या घरी त्याच दिवशी संध्याकाळी गाडी वळवली. राजा नेहमीप्रमाणे दारू पिऊन धुंद झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता तुला बिन भाड्याच्या घराची हवाच कशी असते ती दाखवतो, असे म्हणत पोलिसांनी त्याला घेऊन गेले.